बंड मैदानात उतरवण्यासाठी आपण त्याचं प्रदर्शन करण्यासाठी तो बंड हाताशी घ्यावा, जमानतेचा ठेवावा. प्रज्ञाशील बनण्याच्या मार्गावर चालणारा बंड, मैत्री विचार संवादाच्या कसोटी उतरणारा बंड आपल्या सर्व मान्यवरांच्या पद्धतीमध्ये प्रकाशित होत आहे. आपण त्यांच्या शाळांनी वापरतो. धन्यवाद. अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आपण आपली पसंत दर्शवून आपण सुद्धा उद्यापासून धन्यवाद. मनापासून स्वागत. आदरणीय कथाकार पुष्पाताई बोरकर यांचा बंड हा कथा संग्रह प्रकाशित झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आजच्या या प्रकाशनाच्या पर्वावर अभिवादन करते आणि प्रजासत्ताकावर आपलं शुभेच्छा. बंड या माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशनाकरिता आमच्या विनंतीला मान देऊन अध्यक्षाची जबाबदारी स्वीकारणारे माझे धर्मबंधू डॉक्टर प्राध्यापक गजानन मनसोड सर, प्रसिद्ध कथाकार, प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी चळवळीच्या अग्रगण्या तशाच ज्येष्ठ कथाकार नंदाताई कायवाडे, कथा संग्रहाला ज्यांनी मुखपृष्ठाची सजावट केली असे दिगंबरजी झाडे बसवणारे सर, तसेच ज्योतिताई, कथा संग्रहाला मूर्तरूप देणारे संजयजी महल सर, वाचनालयाचे अध्यक्ष बोरकर सर, वज्जी संदेशच्या मुख्य संपादिका मायाताई, कार्यकारी संपादक धर्मशील आणि या बंड या माझ्या कथा संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याचा जो अल्पसा प्रयत्न मी करत आहे, त्याला या कथा संग्रहाला एक आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे ते विलासदादा यांना सुद्धा, या सर्वांना या प्रसंगी सर, माझ्या घुमे मॅडम, घरडे सर, ताडे सर, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या जन्म मृत्यू मधील अंतररेखा हिला आयुष्य म्हणून संबोधले जाते. या आयुष्याचा प्रवास कंठीत असताना जे जगणे प्रतिबिंबित होते ते मनाच्या कॅनव्हासवर कोरले जाते आणि त्यातूनच कथेच्या रूपाने एखादे शिल्प, यातूनच माझा हा बंड, हा कथा संग्रह प्रकाशित झाला. प्रकाशित 1921 मध्ये अजूनही वेळ गेली नाही
हा माझा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि कपल 1921 नंतर आज होऊन गेला. माझ्यासाठी कथेचा प्रवास जेव्हा बघते तेव्हा सभोवतालच्या समाजशील सजीवांनी दिलेल्या शब्द जखमांनी माझ्या कथेचा प्रवास विस्तारत गेला आणि मिळालेल्या वेदनेला हळूच कुरवाळत माझ्या कथेने तो विस्तारत गेला. त्याच वेदनाने कणखर केले आणि पाहता पाहता कथेचा जन्म झाला. मानवी जीवनात अनेक संकटे उभी असतात. माणसाला निस्तनाभूत त्यांची उमेद निस्तनाभूत करण्यासाठी तरीही नवीन उद्दिष्ट पूर्ततेसाठी झटतो. त्यापैकी मी एक. सामाजिक पर्यावरण आज सर्वत्र दूषित असल्यामुळे शोषणाची परंपरा आजही चालू आहे. शोषणाने स्त्रीला अश्वयुगात ढकलण्याचा जीवघेणा घाट घालून पौरुषी वर्चस्व लादण्याचा आसुरी प्रयत्न चालवलेला आहे. परिवर्तनवादी विचारांसाठी निश्चितच हे आव्हान आहे. माझ्या बंठ या कथासंग्रहाच्या माध्यमातून आव्हानाला उजागर करण्याचा हा छोटासा प्रयत्न. जात धर्माच्या नावाखाली विध्वंसक प्रवृत्ती मानवता गिळंकृत करण्याकरिता उतावीळ झाल्या असताना कथा वास्तवाच्या शोषण मुक्तीच्या अनुभवाच्या कसोटीवर उतरलेल्या आपल्याला नक्की भावतील असा विश्वास वाटतो. माझ्या जडणघडणी जे धीरोदात्तपणे उभे राहिले माझी मुलं प्रियंका तसेच माझे संपूर्ण कुटुंब माझे सोबत आहे. माझ्या शिक्षकी पेशात माझ्यासोबत असणारे माझे विद्यार्थी ज्यांच्यामुळे हरवलेली लेखी कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारातून ज्यांनी नवी पहाड दाखवली असे शल्य चिकित्सक डॉक्टर अमित भस्मे यांनाही आठवणे क्रमप्राप्त आहे. ज्येष्ठ यांनी बंड या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेसाठी होकार दिला. धकाधकीची त्यांची रोजनिशी असूनही प्रस्तावना व ब्लॉग लिहिण्याची जबाबदारी स्वीकारली. आंबेडकरी कवी चित्रकार दिगंबर झाडे सर यांनी कथासंग्रहाच्या शीर्षकानुसार मुखपृष्ठ व रेखाटन साकारले. ज्यांनी मुद्रण व्यवस्था चोख सांभाळली व कथा संग्रहाला मूर्तरूप दिले असे संजयजी मोहल्ले. वरील आदरणीय प्रतिभावंतांच्या ऋणाची परतफेड करता येणार नाही. मी कायम त्यांच्या ऋणातच आहे. गाथा प्रकाशनचे आंबेडकरची जबाबदारी पेलणारे वंचित संदेशचे सहसंपादक RS ताडे सर, निर्मल काळपांडे, संजय घरडे सर, रोशन गजबिये, संजय मोकळे यांचे मी मनस्वी आभार. माझ्या लेखन प्रवासातील उभे असलेले माझ्या धर्मशील गेडाव यांच्यामुळेच लेखणीचा प्रवास चालू आहे. वास्तविकतेच्या अनुभवातून पाऊल सुलाखून बंडच्या संदर्भामध्ये एक विशेषांक काढलेला आहे. तो या ठिकाणी आपण प्रदर्शित करूया. मी साप्ताहिक वंचित संदेशचे कार्यकारी संपादक गेडाम सर, ताडे सर, घरडे सर मी प्रभाकर गंभीर सरांना विनंती करतो त्यांनी उत्तर केले. आदरणीय गंभीर साहेब, सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत, सुप्रसिद्ध कवी, सुप्रसिद्ध समीक्षक,
जाती व्यवस्थेचा किल्ला, धर्माचा किल्ला, जातोधर्म व्यवस्थेचा किल्ला, बंड. माणुसकीसाठी बंड, स्त्री अस्तित्वाच्या साठी बंड, स्त्रीत्वाचे बंडाचे निशाण म्हणजे बंड.